मुंबई मनपातला भ्रष्टाचार ठरणार कळीचा मुद्दा, ठाकरे आणि भाजपने तलवारी परसल्या. तुम्ही मुंबईच्या विकासासाठी बांधील आहात, फडणवीसांनी दिला नवनिर्वाचित नगरसेवकांना कानमंत्र. निकालानंतर उद्धव ठाकरे यांचा दावा, सत्ताधारी ठाकरेंना संपवू शकले नाहीत, मराठी माणूस आपल्याच पाठीशी असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा. जनतेने आम्हाला कामाची पोचपावती दिली, महापालिका निकालावर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. यंदा आमचा महापौर करा, शिवसेनेच्या गोटातून समोर आली मागणी. शिवसेनेच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांचा दावा, आमचा महापौर बसवायचं परमेश्वरानंच ठरवलंय, जो मोदींच्या सोबत लोक त्याच्याच सोबत, फडणवीसांचं विधान. पराभवाने खचू नका, सत्ताधाऱ्यांना पुरून उरा, राज ठाकरे यांचे नवनिर्वाचित नगरसेवकांना आदेश. मनसेची चेष्टा, कुटुंब एकत्र, मात्र मनसेचा केवळ 6 जागीच विजय. मनसेचा उपयोग करून घेतला, नाव न घेता संतोष गिरी यांचा उद्धव ठाकरेंना टोला. उपराजधानीत भाजपनं गड राखला, मात्र गेल्या वेळेपेक्षा 8 जागांचं नुकसान, भाजपला बंडखोरांचा फटका बसल्यानं नुकसान. नवी मुंबईची ओळख द्विगुणित करणार, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य. शिंदेंवर मुंबईच्या निष्ठावंतांना सांभाळण्याची जबाबदारी, महापौरपदाच्या निवडणुकीआधी नवनिर्वाचित नगरसेवक ठेवले हॉटेलमध्ये. शिवसेना नगरसेवकांच्या हॉटेलवारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य, कोणत्याही नगरसेवकाची आता पळवापळवी नाही, फडणवीसांचं विधान. आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौरपदाचा चेहरा ठरणार, जानेवारी अखेरीस महापौर निवड. बारामतीच्या गोविंद बागेत काका पुतण्याची भेट, आगामी झेडपी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. जनतेसोबत राहा, विकासाची कामं करा, एमआयएमच्या विजयी उमेदवारांना असदुद्दीन ओवेसी यांचा कानमंत्र. भाजप पराभूत उमेदवार बंटी चावरी यांच्या घरावर दगडफेक, छत्रपती संभाजीनगरमधली घटना सीसीटीव्हीत चित्रित. अमरावतीत रवी राणांनी भाजपचा व्यवस्थित गेम केला, यशोमती ठाकूर यांचा भाजपला टोला. आम्हाला सोडून गेलेले 90% नगरसेवक पडले, संजय राऊत यांचं वक्तव्य. संभाजीनगरमध्ये विजयानंतर उमेदवारांना तलवार मिरवली, शिवसेनेचे विजयी उमेदवार अभिजित जीवनलाल यांचा आतताईपणा. हिंगोलीतील सारंगवाडीच्या उंच माळावर सारंग स्वामी महाराजांची पारंपरिक यात्रा, यात्रेत तब्बल 200 क्विंटल भाजीचा महाप्रसाद. पश्चिम रेल्वेवर आजही 240 लोकल फेऱ्या रद्द, कांदिवली बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी विशेष ब्लॉक.